मध्यावधी निवडणूक समोर आलेली आहे, तयारी सुरू झालेली आहे. कदाचित नोव्हेंबर महिन्यात निवडणुका होतील अशीही चर्चा आहे. पुढच्या 6 महिन्यात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण राजकीयदृष्ट्या अधिक आक्रमक होणार आहेत का? मला वाटतं आजच्या युगामध्ये इंटरनेटचं युग आहे, सोशल मीडियाचं युग आहे, फेसबुकचं ट्विटरचं युग आहे. निदान किमान युवकांच्याकडे ही साधनं आता उपलब्ध झाली आहेत. प्रत्येकाकडे नसतील. मोबाईल फोन जवळजवळ 80% लोकांना मोबाईल फोन त्याच्या एकंदरीत 100 पैकी 80 लोकांच्याकडं 100 लोकांच्यापैकी 80 लोकांकडे मोबाईल फोन आहेत. आणि त्यामुळं संपर्काची साधनं, दळणवळणाची साधनं, संचाराची साधनं उपलब्ध झालेली आहेत. आणि यामध्ये आता लोक विचार करणार आहेत की काम कुणी केलं, धोरणात्मक निर्णय कुणी राबवले, कोणाकडे काय कार्यक्रम आहे, केंद्र सरकार असेल, राज्य सरकार असेल, आणि कोणाच्या योजना, मग द्वेषाच्या, मग हेट मॉंगरिंग ज्याला म्हणतात, द्वेष निर्माण करणं, एखाद्या भय निर्माण करणं, काहीतरी वेगळ्या प्रकारचं करणं, यामध्ये लोक निश्चितच फरक करतील. आता पॉलिटिकल काम आम्हाला करावं लागेल. आमच्या ज्या ठिकाणी आघाडीमध्ये जी काही ज्या प्रकारे आम्ही मागच्या निवडणुकीमध्ये लढलो होतो त्या प्रकारेच आम्ही या निवडणुकीमध्ये सामोरं जाऊ. आमचे जे दोन्ही पक्ष निश्चितपणे एकत्र लढणार आहात, काँग्रेस आणि राष्ट्रवादी आघाडी असणार? आम्ही आघाडीमध्ये करून लढू, यामध्ये काही मला काही शंका वाटत नाही. आमची आघाडीच असेल आणि त्यामध्ये आम्ही आमच्या ज्या लोकसभेच्या जागा निवडल्या होत्या त्यामध्ये काही ठिकाणी मी पराजित झालो, तर आमचा आढावा चालला आहे की ज्या ठिकाणी आपण पराभूत का झालो आणि तिथं काय बदल केले पाहिजे. त्यानंतर ज्या ठिकाणी मी विजय झालो त्या तिथं काही कुठं अडचण निर्माण झाली आहे का ते आम्ही पाहायचा प्रयत्न करतोय. आणि मला वाटतं जरी काही आपसात आम्ही जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेसनं आम्ही एकमेकाविरुद्ध स्थानिक लढाया लढतो, स्थानिक निवडणुका लढतो, तिथं एकमेकाच्या विरोधात थोडंसं शब्द एकमेकाच्या विरुद्ध जातात, एक वातावरण निर्माण होतं की आघाडीमध्ये बिघाडी झालेली आहे. पण असं काही नाही. आम्ही राष्ट्रीय निवडणुका, राज्य पातळीच्या निवडणुका आम्ही एकत्र लढलेलो आहे, एकत्र लढणार. आणि आपसातले जे मतभेद असतील आम्ही बसून आम्ही ते सोडवू. म्हणजे आघाडी टिकणार याविषयी तुम्हाला खात्री आहे? आघाडी आम्ही. पण शरद पवार असं म्हणतात की निवडणुकांसाठी तयार राहा. त्यांनी आपल्या नेत्यांना सांगितलं कदाचित मुदतपूर्व निवडणुका होतील. तुमचा काय अंदाज आहे? मला जे अंदाज, मी दिल्लीतल्या नेत्यांशी चर्चा केल्यानंतर माझा जो अंदाज आहे की काँग्रेस पक्ष मुदतपूर्व निवडणुका देशावर लादणार नाही. आता या लोकसभेच्या अधिवेशनामध्ये काही कोणी जर केलं, एक तर स्पष्ट आहे की आज काँग्रेसच्याकडं, मित्रपक्षांच्याकडं संख्याबळ जे आहे ते बहुमतापेक्षा कमी आहे. त्यामुळे काही बाहेरचा आम्हाला पाठिंबा घ्यावाच लागेल. पण ते समविचारी पक्ष आहेत, ते पाठिंबा देतील असं मला खात्री आहे. समजा सगळ्यांनीच पाठिंबा दिला नाही, सरकारवरच काही अविश्वास ठरावाला किंवा एखादं महत्त्वाचं विधेयक पडलं तर मग काही अनिश्चितची परिस्थिती होऊ शकेल. पण काँग्रेस जनतेवर अजिबात मुदतपूर्व निवडणुका लादणार नाही याबद्दल निश्चिंत आपण असलं पाहिजे. आता दुसऱ्या कुठल्या पक्षाने जर मुदतपूर्व निवडणुकीवर लादले तर त्याला काँग्रेस पूर्णपणे तयार आहे. शेवटचे 2 प्रश्न आहेत. एक तर मगाशी तुम्ही LBTचा उल्लेख केलात आणि या महाराष्ट्र दिनाला असं होतंय पहिल्यांदाच महाराष्ट्र दिनाच्या दिवशी संप होतोय. आजच LBTच्या प्रश्नावर व्यापाऱ्यांनी आम्ही महाराष्ट्र दिनाला बंद करणार असं जाहीर केलेलं आहे. कसं बघताय तुम्ही याकडे? आणि मला हे विचारायचं आहे की अलीकडच्या काळात जे संप झाले, व्यापाराचा संप, प्राध्यापकांचा संप, महाडच्या डॉक्टरांचा संप झाला, असं कुठेतरी दिसतंय संपकऱ्यांना असं वाटतं की आमचं कोणी ऐकून घेत नाहीये. राज्याचे प्रमुख म्हणून या संपांकडे तुम्ही कसं बघता? मला वाटतं हे खरं नाही आहे. प्रत्येक ज्या संपांची आपण चर्चा केली त्या प्रत्येक संपामध्ये मंत्री किंवा मी स्वतः, उदाहरणार्थ कॉलेज प्राध्यापकांचा संप अजूनही चाललेला आहे असं मला वाटतं. त्यांच्या काही जुनी देणी देण्याचा प्रश्न होता, केंद्र सरकारकडून ती देणी यायची होती. काही ठिकाणी जिथं परीक्षा न पास करता ज्यांना घेतलं होतं या अटीवर की तुम्ही ती परीक्षा पास व्हाल आणि किमान अर्धा शिकवण्याकरता पाहिजे ती कराल, ती त्यांनी केली नाही. तरी त्यांना नोकरीतून काढायचं का नाही हा प्रश्न होता. आता आपण मानवतावादी दृष्टिकोन स्वीकारला आणि नोकरीतून काढायचं नाही असं आश्वासन दिलं, पण त्यांना किती सवलती दिल्या. त्याचबरोबर LBTचा प्रश्न आहे. मी स्वतः अनेक वेळेला 4-5 वेळेला मी व्यापाऱ्यांशी चर्चा केली. LBT न विचार करता घाईगतीने सरकारने आणला असा आरोप झाला, चुकीचा आहे. हा कायदा मी येण्यापूर्वीच झाला होता आणि 2010 पासून आपण 26 महानगरामध्ये ओळी टप्प्याटप्प्यानं आपण लागू करायला सुरुवात केली. जकात हा काही कालबाह्य झालेला कर आहे. त्यामुळे जगातल्या ज्या देशामध्ये जकात होते त्यांनी काढून टाकलेला आहे आणि त्यामुळे जकातीला पर्याय म्हणून, हा काही नवीन कर नाही आहे, हा जकातीला पर्याय म्हणून स्थानिक संस्था कराचा विचार आम्ही केला. 2 चर्चा त्यामध्ये केली जाते की इतर राज्य वॅट लावतात, वॅटवर तुम्ही रेट वाढवा आणि त्यातून कर
उभा करा. शेवटी प्रश्न असा की महानगरपालिकेचं उत्पन्न कुठून येणार? आज आपण जकातीमधून उत्पन्न आणत होतो, त्याच्याऐवजी स्थानिक संस्था करामधून जो माल शहरामध्ये येतो आणि शहरात वापरला जातो त्यावर कर लावला पाहिजे. आणि हा कर व्यापारी भरत नाहीत, हा कर ग्राहक भरतात. व्यापारी फक्त गोळा करून तो कर जमा करतात, एवढंच त्यामध्ये फरक आहे. पण एक असं वातावरण केलं गेलं की व्यापाऱ्यांच्यावर आणखीन एक कर लादला गेला. व्यापाऱ्यांच्यावर हा कर नाही आहे. व्याट पण व्यापाऱ्यांच्यावर लागत नाही, व्यापारी देत नाहीत, जनता देते. आणि म्हणून मी अनेक वेळेला बसलो, त्यांनी ज्या जेन्युइन अडचणी मला सांगितल्या की ह्या अडचणी या त्यामध्ये आपण सुधारणा करा. मी त्या सर्वच्या सर्व गोष्टी मान्य केल्या. विधिमंडळामध्ये मी स्टेटमेंट केले. अजूनही मी सगळ्यांना आवाहन करतो की ज्या अडचणी आहेत त्या अडचणी सोडवायला मी तयार आहे. पण एक मात्र गोष्ट आमचा आग्रह असेल की प्रत्येकानं वह्या ठेवल्या पाहिजेत, हिशोब ठेवले पाहिजेत. जो 2 नंबरचा धंदा जर काही करणार असतील तर त्यांनी तो बंद केला पाहिजे. आणि यामध्ये आपण जर जकातीच्या ऐवजी LBT आणून त्यामध्ये जर आपण रजिस्ट्रेशन केलं तर कोणाला काही त्रास होणार नाही, हे मी आश्वासन अनेक वेळेला व्यापाऱ्यांना दिलेलं आहे. कित्येक स्वतः माझ्या बैठका झाल्या, माझे अधिकारी त्यांच्याशी चर्चा चालू आहे, या क्षणाला देखील चर्चा चालू आहे. परंतु मला वाटतं दुराग्रह आहे. आणि त्यामध्ये आता मला यामध्ये राजकारण दिसायला लागलेलं आहे. जे राजकीय पक्ष GSTला विरोध करतात, गुड्स अँड सर्व्हिसेस टॅक्स, जो देशातला अतिशय महत्त्वाचा एक आर्थिक निर्णय असू शकेल, जे लोक GST कायद्याला विरोध करतायत त्यामध्ये त्यांचे काय हितसंबंध गुंतलेत मला माहिती नाही. तीच ताकद आहे, त्याच ज्या पक्ष आहेत. तुम्ही भाजपवर आरोप करताय? मला वाटतं तेच लोक, आता व्यापारी कुठल्या पक्षाचे काही कोणाला सांगत नाहीत, परंतु तेच व्यक्ती याच्या मागे आहेत असं मला वाटतं. आणि मला कोणाशी चर्चा करायला मी तयार आहे. आणि त्यामुळे व्यापाऱ्यांना माझं आव्हान आहे की अशा प्रकारे आपण संप करून सामान्य जनतेला आज त्रास देऊ नये. शेवटचा प्रश्न, महाराष्ट्र तुम्हाला आता आवडू लागला आहे का? हा प्रश्न मी अशासाठी विचारतोय की तुम्ही आल्यापासून गेली 2.5 वर्ष ही चर्चा होती की तुम्हाला दिल्लीला परत जायचं आहे, अजून दिल्लीतलं घरही तुम्ही ठेवलं आहे, पण आता तुम्ही महाराष्ट्रात मुख्यमंत्री म्हणून स्थिरावला आहात, तुम्हाला तो आवडू लागला आहे का? महाराष्ट्र मला नेहमीच आवडत होता, त्यामुळे आवडायचा प्रश्नच नाही आहे. फक्त मी महाराष्ट्रात पूर्वी मुंबईमध्ये काम नव्हतं केलं, त्यामुळे निश्चितच सुरुवातीला सोशल रिलेशन्स असतात, मित्रपरिवार असतो आणि काम करण्याची ती पद्धत असते, वेगळी असते. आता वर्षभरात मला त्याची सवय अंगवणी पडलेली आहे. आणि कुणी कुठं काम करावं हा प्रश्न हा नेतृत्वाचा असतो. मला दिलेलं काम आतापर्यंत प्रामाणिकपणे सर्व क्षमतेनिशी करत आलो आणि ते मी करत राहणार आहे. माझ्या प्रश्नाचं उत्तर नाही दिलं. तुम्हाला दिल्लीला परत जायचं आहे? नाही, असं नाही, असं बिलकुल नाही आहे. मला जे काम जिथं काम करायला सांगते तिथं मी काम करेन. आणि इथं मी आता महाराष्ट्राचा प्रमुख म्हणून काम करतोय, ते मी योग्य प्रमाणे चांगलं महाराष्ट्राच्या जनतेकरता, जी माझी जनता आहेत, माझी माणसं आहेत. आणि महाराष्ट्र आवडायला लागलाय का हा चुकीचाच प्रश्न आहे. महाराष्ट्र माझंच घर आहे आणि त्यामुळे न आवडायचा प्रश्नच नाही आहे. आणि त्याकरता मी जे काही मला करता येईल ते मी निश्चित करत राहणार. सर, थँक्यू व्हेरी मच. तुम्ही महाराष्ट्र दिनाला आम्हाला हा वेळ दिलात आणि स्पष्टपणे बोललात. धन्यवाद. नमस्कार.